आज राम जन्मोत्सव, रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विष्णूंना आपण प्रोटेक्टर मानतो. जेव्हा केव्हा धर्मावर संकट आलं तेव्हा विष्णूंनी अनेक अवतार घेतले आणि त्या अवतारापैकी एक म्हणजे प्रभू श्रीरामांचा होता. राम हे फक्त नाव नाहीये, राम हा विश्वास आहे, संस्कार आहे. राम हे सामर्थ्य आहे, धैर्य आहे, संयम आहे. राम एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. राम हे आदर्श पुत्र आहेत, राम हे आदर्श पती आहेत, राम हे आदर्श मित्र आहेत, राम हे आदर्श राजा आहेत. राम म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व आहे. राजा असूनही त्यांनी 14 वर्षाचा वनवास निवडला, कारण त्यांच्यासाठी सत्ता नाही तर वडिलांचा शब्द महत्वाचा होता. शक्ती असूनही रावणावर त्वरित हल्ला केला नाही, कारण त्यांच्यासाठी युद्ध नाही तर धर्म महत्वाचा होता. सीतेसाठी त्यांनी समुद्र पार केला, कारण त्यांच्यासाठी अहंकार नाही तर प्रेम आणि कर्तृत्व महत्वाचं होतं. प्रभू श्रीरामांचा जन्मच रावणासारख्या दुष्टाचा नाश करण्यासाठी झाला, धर्माला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी झाला आणि लोकांना आदर्श जीवन कसं जगावं हे सांगण्यासाठी झाला. आज रामनवमी आहे, त्याच्यामुळं आदर्श जीवन कसं जगावं हे आपण प्रभू श्रीरामांकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या रामनवमीच्या दिवशी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.